हॉटेलमध्ये तर भरपूर वेळा ट्राय केलेलं आहे काळ्या वाटणातलं चिकन. म्हटलं आज घरीच ट्राय करून बघूया कशा पद्धतीने आणि कसं होतं यासाठी. आणि आता श्रावणसुद्धा येणार आहे ना, त्यासाठी म्हटलं छान असं रेसिपीसुद्धा होऊन जाईल. त्यासाठी ना आपल्याला काय करायचं आहे, चिकन घ्यायचं आहे. चिकन 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर वाटणाची तयारी करून घ्यायची आहे. वाटणात मी कांदा, खोबरं हे सर्व भाजून घेतलं. त्यानंतरला अद्रक, लसूण आणि खडे मसाले आणि कोथिंबीर घेऊन छानशी पेस्ट तयार करून घेतली. त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवलं. कुकरमध्ये तेल टाकलं आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकलेला आहे. त्यानंतरला तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि ते सुद्धा परतवून घ्यायचं आहे. त्यानंतरला स्वच्छ धुतलेलं चिकन ॲड करायचं आहे त्याच्यात आणि चिकनसुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला, मीठ आणि हळद लागेल यासाठी. त्यानंतरला थोडंसं आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यात आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे. चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण फोडणीच्या तयारीला लागूया. गॅसवरती कढई ठेवली. कढईत तेल घातलेलं आहे आणि कढईत तेल घातल्यावर मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतरला आपल्याला केलेलं वाटणसुद्धा त्यात ॲड करायचं आहे आणि वाटणात कांदा आहे त्यामुळे ना मी तर सेपरेट कांदा घातलेला नाही आहे. तर हे वाटण छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून रॉ स्मेल जाईल यासाठी. त्यानंतर आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहेत. त्याच्यात मी कांदा, लसूण मसाला, चिकन मसाला, मीठ आणि हळद टाकलेलं आहे. मीठ बघून घाला कारण की आम्ही शिजताना मीठसुद्धा ॲड केलेलं आहे यासाठी. त्यानंतरला हे सर्व छान असं मी परतून घेतलं आणि थोडंसं स्टॉकसुद्धा घालून घेतलेलं आहे. मी चिकन स्टॉक घातलेला आहे जेणेकरून मसाले तळाला लागू नये यासाठी. आणि छान असं मिक्स करून घेतलं. 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या मसाल्यांना तेल सुटेल यासाठी. आणि बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आणि मसालासुद्धा किती छान दिसत आहे. त्यानंतर आपल्याला शिजलेलं चिकनसुद्धा ॲड करायचे आहे याच्यात आणि छान असं 2-3 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती छान असा कटसुद्धा आलेला आहे आणि छान असं शिजलेलं सुद्धा आहे. इतकं अप्रतिम होतं हे चिकन. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. वरून भरभरून अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा सुक्कं खाल्लं तरी चालेल. इतकं छान होतं हे. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.